देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. या गुलालात माखण्यासाठी या कुटुंबाने पराकोटीचा संघर्ष केलाय. या गुलालात माखण्यासाठी या माऊलीने लोकांची धुणीभांडी केली आहे आणि या बापाने वॉचमनची ड्युटी. परिस्थिती म्हणजे नाजूकच होती. नाजूक परिस्थिती होती. परिस्थितीने शेकडो अडथळे पेरले आहेत, पण तरीही झिडपी शाळेत शिकलेल्या आणि डबे पोहोचवण्याचं काम करणारा बापूसाहेब आता खराखुरा साहेब झालाय, अर्थात मोठा अधिकारी झाला. चित्रपटालाही लाजवणारी ही स्टोरी आहे अहिल्यानगरच्या बापूसाहेब गायकवाडची. बापूसाहेब UPSC मध्ये देशात 561व्या क्रमांकाने पास होऊन अधिकारी झालाय. ज्या लेकासाठी बापाने रात्र रात्र जागून काढली, त्या लेकाने बापाच्या कष्टाचं चीज करून दाखवलंय. मी ड्रायव्हर माणूस आणि त्या बाजू शिक्षणाचं काही माहिती नव्हतं, पण मी एक जिद्द ठेवली होती. मी ड्रायव्हर असल्यामुळं लोकांच्या गाडीचे दरवाजे उघडले होते, तर मी असं मनामध्ये जिद्द ठेवली की माझ्या मुलाच्या गाडीचे दरवाजे कोणीतरी उघडायला पाहिजे, म्हणून मी माझ्या मुलाला ही जोर शिकवलं. बापूसाहेबचा प्रवास थक्क करणार आहे. डिप्लोमा केल्यावर हाताशी L&T सारख्या मोठ्या कंपनीची नोकरी होती, पण ध्यास फक्त UPSCचा होता. त्यासाठी नोकरी सोडली आणि मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. विशेष म्हणजे CRPF मध्ये असिस्टंट कमांडंटची नोकरी मिळूनही ती नाकारली, कारण टार्गेट फक्त आणि फक्त IPS होतं. प्रवास खूप सोपा नाही आहे. 8-9 वर्ष मेहनत करणे आणि कंटिन्यू UPSC जर्नी अप्स अँड डाऊन्स येते. जसं बापूंनी सांगितलं 0.05% रिझल्ट येतो आणि त्याच्यामधून तो रँक काढतोय. वरून तो घरच्यांना स्टेबल करतोय, भावाला शिकवतोय, भावाला जॉब लावून देतोय, नंतर स्वतः जॉब करतोय आणि एवढी मेहनत करून रँक आणतोय. ऑल इंडिया सर्व्हिस त्याला भेटते. हे आमच्यासाठी, आमच्या मित्रपरिवारांसाठी, फॅमिलीसाठी खूप मोठं यश आहे आणि त्याच्या यशाला सलाम. जेव्हा बापूसाहेबांचा फेटा बांधून सत्कार झाला, तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ज्या आईने भांडी घासून लेकाला शिकवलं, आज त्याच लेकाने आईला सोन्याचे दिवस दाखवलेत. पण परीक्षा संपली असं नाही. आता इथून दुसरी परीक्षा सुरू झाली आहे, अशी भावना बापूसाहेबच्या भावाने व्यक्त करून दाखवली आहे. त्याचं मिळालेलं यश हे संपूर्ण परिवाराचं यश आहे आणि ॲक्च्युली ही फक्त प्रोसेस होती. UPSC पास करणं ही फक्त प्रोसेस आहे. खरा संघर्ष इथून पुढं सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीने संघर्षातून त्याने हे पद मिळवलं आहे, त्या पदाला साजेसं काम करावं, संविधानाला साजेसं काम करावं आणि समाजाच्या विकासासाठी कार्य केलं तर आत्तापर्यंत केलेला संघर्ष हा नक्कीच फळाला जाईल आणि आज जो अभिमान झालेला आहे तो अभिमान अजून द्विगुणित होईल, अशीच त्याच्याकडून अपेक्षा. जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही आभाळालाही गवसणी घालू शकता. हे बापूसाहेबांनी सिद्ध करून दाखवलंय. बापूसाहेबांनी हा प्रवास कसा केला, या प्रवासात त्यांनी काय काय भोगलं, याची प्रेरणादायी कहाणी त्यांच्याच तोंडून ऐका. प्रवास नक्कीच सोपा नव्हता, कारण UPSCची जर्नी म्हणजे अप्स अँड डाऊन्स. सक्सेसची गॅरंटी नाही तर फेल्युअरची गॅरंटी आहे. 0.05% लोक दरवर्षी पास होतात आणि त्यात आपण मग उडी टाकायची आणि मग आपलं नशीब आजमायचं. 100% तर हार्डवर्कच लागतं, दुसरं काही त्याच्याशिवाय पर्याय नाही. देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आणि प्रॉपर गायडन्स असेल, प्रॉपर तुमच्याकडं तुमचे सिनियर्स असतील, तुमच्या मित्रांची साथ असेल, फॅमिलीची साथ असेल आणि खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आज मी 2009ला घर सोडलं होतं. 14पर्यंत मी काम केलं, जॉब करत होतो L&Tत. भावाचं शिक्षण होईपर्यंत. भावाचं शिक्षण झालं, त्याला नोकरी मिळाली, त्यानंतर मला संधी मिळाली. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन होतं, माझा डिप्लोमा होता. ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं मुक्त विद्यापीठातून, कारण कॉलेजला जायची आपल्याला हिंमत नव्हती. काम पण करायचं होतं आणि शिक्षण पण कंप्लीट करायचं होतं. आणखी एक मित्र होता माझा, वैभव गायकवाड, जो दिल्लीमध्ये अभ्यास करत होता. अमोल लंके, जो आत्ता इथं उपस्थित आहे, तो पण दिल्लीमध्ये होता. मग त्यांनी मला दिल्लीमध्ये बोलवलं की तू दिल्लीमध्ये ये, तिथं चांगली तयारी होईल. 17मध्ये दिल्लीला गेलो. त्यानंतर 19मध्ये माझं सिलेक्शन झालं CAPFमध्ये. पण CAPFमध्ये असिस्टंट कमांडंट, CRPFमध्ये माझी पोस्टिंग झाली. पण जिद्द होती की सिव्हिल सर्व्हिसेसच करायचं, IAS किंवा IPS व्हायचं. मग ट्रेनिंगला न जाता अभ्यास कंटिन्यू करण्याचा डिसिजन घेतला, कारण जॉब म्हणून मी ऑलरेडी करतच होतो. त्यानंतर मग 2023ला पहिल्यांदा मेन्स लिहिली, 24ला मेन्स लिहिली आणि फायनली मागच्या वर्षी इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूला चांगले मार्क आले नव्हते मला, मग सिलेक्शन काय होऊ शकलं नाही. ह्या वर्षी ज्या काही चुका होत्या त्यावर काम केलं
आणि फायनली 561 रँक आज दुपारीच रिझल्ट आला. मनोबलमध्ये सध्या मी करंटली काम करतो ॲज अन अकॅडमिक काउन्सिलर म्हणून. तिथं दिव्यांग मुलांची ती संस्था आहे आणि त्यांना ॲज अ मेंटर म्हणून मी काम करतो. ते काम करत असताना ती पॉझिटिव्ह एनर्जी कुठंतरी माझ्यात येत होती. मागच्या 1 वर्षापासून मी मुलांना शिकवतोय तिथं, आणि ते शिकवत असताना मग मी कुठल्याही यशाचा किंवा अपयशाचा विचार करणं सोडून दिलं आणि निष्काम कर्म करायचं ठरवलं. मी माझं काम करणार, बाकी जे व्हायचं ते होईल. आणि असा विचार केल्यामुळे ही परीक्षेत कधी मग नंतर असं अडचण वाटलीच नाही मला. फायनली पण एक सांगू शकतो की ही परीक्षा साधी सोपी परीक्षा नाही आहे. खूप सॅक्रिफाईस मागते ही परीक्षा. आणि आईवडिलांचा, आपल्या भावांचा, मोठ्या भावाचा, धाकट्या भावाचा, आपले जे काही परिवार, मित्रपरिवार आहे, सगळ्यांची त्यामध्ये साथ असते. ही कुणी एका व्यक्तीचं हे काम नाही आहे. त्याला आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. आणि परीक्षा पास झाल्यानंतरचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या लोकांना आपलं विसरता कामा नये. आणि आपण ज्या उद्देशाने ही परीक्षा द्यायला सुरुवात केली, एक देशसेवा म्हणून. कारण सर्व्हिसेस हा शेवटचा शब्द आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असेल किंवा इंडियन पोलीस सर्व्हिसेस असेल, मला असं वाटतं की सर्व्हिसेसवर जास्त फोकस करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जसं गांधीजी म्हटले होते की सर्व्हिस टू द पीपल, सर्व्हिस टू द नेशन, लाईज सर्व्हिस टू द गॉड. तर मला असं वाटतं की त्याच तत्वानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीनुसार आणि संविधानानुसार मी भविष्यात माझी वाटचाल करेल. आणि माझ्या हातून जेवढी काही देशसेवा करता येईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. जी रँक आलेली आहे 561, तर त्यात मला असं वाटतं की IPS मला मिळू शकते. आणि येणाऱ्या काही 1 महिन्यामध्ये सर्व्हिस ॲलोकेशन होईल आणि कॅडर ॲलोकेशन पण त्याला वेळ लागतो. पण प्रायमा फेसी असं वाटतं की IPSच मिळेल. आणि IPS माझी ड्रीम पोस्ट होती. पहिल्यापासूनच मला IPS व्हायचं होतं. माझा मित्र वैभव हा सुद्धा IPSच आहे. आमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीवर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी असं नाव आम्ही लिहून ठेवलं होतं पहिल्यापासून. त्यामुळे मला असं वाटतं की IPSच मिळायला पाहिजे आता. आणि IPS फिक्सच आहे. लास्ट अटेम्प्ट होता आणि गेली 7 ते 8 वर्ष मी तयारी करत होतो ॲक्च्युली. पण ती तयारी करत असताना जॉब पण करत होतो. पार्ट टाईम माझं काम होतं. मी जॉब सोडला नाही. LNTचा जॉब सोडला, पण त्याच व्यतिरिक्त पार्ट टाईम मी काम करत राहिलो. म्हणजे जसं पुण्याला गेल्यानंतर काही दिवस मी काम म्हणजे सोडलं होतं. 2 वर्ष मी, कारण ग्रॅज्युएशन करायचं होतं. पण अमोल जिने आमचा एक मित्र आहे, त्यांची कंपनी होती, तिथं मी ॲज अ पार्ट टाईम काम करायचो. त्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर मनोबलचे मध्ये मी काम केलं. काही प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट असतात, तिथं पेपर इव्हॅल्युएशन असेल किंवा काउन्सिलिंगचे कामं मी करत राहिलो. त्यामुळं फायनान्शियल सपोर्ट पण मिळत राहिलं. आणि एक बॅक ऑफ द माइंड कुठंतरी होतं की आता फक्त असं डायरेक्ट 100% परीक्षेला देता कामा नाही आपण. सोबतच आपल्याला एक तयारी करत असतानाच आपल्याला फायनान्शियली स्टेबल राहणं, फॅमिलीला फायनान्शियली मदत करणं तितकंच गरजेचं आहे. अदरवाईज मग खूप सारी डिपेंडन्सी वाढते आणि मग परीक्षेतून डिप्रेशन आणि स्ट्रेस, ही परीक्षा पास होऊ शकत नाही एखादी व्यक्ती. त्यासाठी मेंटली स्टेबल राहण्याकरता काम करत राहणं गरजेचं आहे. संघर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात येतो. काहींच्या आयुष्यात आर्थिक येतो, काहींच्या आयुष्यात शारीरिक येतो, काहींच्या आयुष्यात मानसिक संघर्ष असतो. तर मला असं वाटतं की मी खूप संघर्ष केला असं मी सांगणार नाही. तो माझ्या आयुष्याचा भाग होता. त्यातून मला खूप काही शिकायला भेटलं. नगरमध्ये असताना ज्यावेळी झोपडपट्टीमध्ये आम्ही राहिलो, 500 रुपये भाडं होतं आमच्या खोलीला, मागे असं स्लम होतं, ओपन डिफिकेशन चालत होतं. तर तिथून प्रेरणा मिळाली ॲक्च्युली की इथून ही पळवट नव्हती माझ्यासाठी. ती प्रेरणा होती की मला ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि एखादा झोपडपट्टीतून उठून माणूस इथपर्यंत पोहोचतो की आज त्याला सरकारी क्वार्टर भेटतं. माझी भावाचं क्वार्टर आहे इथं केंद्रीय विद्यालयाचं. आणि इथपर्यंतचा हा प्रवास खरंच खूप चांगला होता. मला ह्या प्रवासात माझ्या संघर्षाला किंवा त्या अडचणींना मला कधीच नावं ठेवावंशी वाटत नाही. मला वाटतं ते माझे शिक्षक आहेत, त्यांनी मला खूप काही शिकवलं आणि एक चांगला माणूस बनवलेला आहे. आणि मी नक्कीच तो चांगला माणूस मी कसा बनलो हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सगळ्यांना समजूनच येईल.